श्री गणेशाय नमः भावकानन वैश्वानराज्ञांतं चेदकभास्कर पूर्ण साक्षी परात्परा भक्ताखरा सदैतू अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूंकडे, कोणासे पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एकन नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती त्यांसी बडू द्यावाची त्या अवसरी राव मल्हार राव राज्याधिकारी. एकदा त्यांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बसले असता समग्र बोले नृपोर त्यांप्रती, कोणी जाऊन अक्कलकोटासे येथे आणेल स्वामींचे, तरी आम्ही त्यांचे इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलते वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी त्या नामे वटपुरीचे, तरी मी आणन त्यांसी निश्चय मानसी असू द्यायसे. कोणी उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभाई समग्र आनंदित झाली. नृपती सकळजणी त्यापरी तात्याचे सन्माने, गौरव आणि मधुर वचने यशस्वी हो म्हणते त्या. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींचे दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते त्या. ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील होती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांचे विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींचे कैसे नेवा आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य वै सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे, करुणे नाना पक्वाने करीते ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याच धने तृप्त केले. स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशी याने काही न झाले केले ते तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला त्यांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळापाप्रती. त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्याने सर्व वेशा चोळापासी लागली आशा, त्याच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळापाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी, कृपाळू होऊन समर्थाने बडोद्याप्रती चालावे. तिने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान तिथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थाने असे करून उत्तर चोळापा लागून काय दिले तर राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत ज्ञान प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गुढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.